हॅलो हॅलो चेक. हॅलो. थँक्यू. इमत सरांचा आवाज तुम्ही ऐकत होता. सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे. तुम्ही पाहता टेनिस बॉल क्रिकेटची एक मानाची स्पर्धा अल्ताफभाई दनसे क्रीडांगणामध्ये सजलेला क्रिकेटचा महासंग्राम तुम्हा सर्वांच्या समोर आहे. राष्ट्रवादी चषक 2026 हे भव्य दिव्य असं भूतपूर्व पर्व, 3 दिवसांचा क्रिकेटचा महासंग्राम आणि आज मात्र तिसरा आणि अंतिम दिवस या स्पर्धेचं तुम्हाला सर्वांना पाहायला मिळणार आहे. एक महत्वाची आणि मानाची स्पर्धा शेवटाकडे निघालेली पाहतोय. गाव टू गाव फॉर्मॅटचे सगळे संघ, गाव टू गाव फॉर्मॅटच्या सगळ्या संघांना मात्र इकडे प्राधान्य मिळालेलं आपण पाहतोय. एक इम्पॉर्टंट सामना, एका बाजूला टीम मशा खेळत असताना पाहायला मिळेल, तर त्यांच्या विरोधामध्ये खेळत असताना टीम आपण पाहतोय पाबरा, 2 मातब्बरी टीम. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये नदीम दायरेकर आणि त्याच वेळेला इर्शाद दायरेकर हे 2 बंधू मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतील. दोन्ही टीमचे एक्स्ट्रा प्लेयर विनंती करतोय, 12th मॅन कॉम्बॉक्स मध्ये पाठवा. दोन्ही संघाचे 12वे प्रतिनिधी समालोचन कक्षामध्ये पाठवायचे आहेत. जाऊया मॅचच्या दिशेने. यस पंचाचं ग्रीन सिग्नल येत असताना पाहायला मिळते. दोन्ही टीमला मॅचच्या विजयाच्या खूप साऱ्या शुभेच्छा देऊया आणि या मॅचला सुरुवात करूया. सलामीची जोडी स्ट्राईकला तुम्ही पाहताय मसयाचा ब्रँड मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. नदीम दायरेकर तर त्याच्या साथीला इर्शाद दायरेकर. गोलंदाजीसाठी मोहित. पहिला बॉल, पहिलाच बॉल बॅटच्या आउटसाइड शॉर्ट थर्ड मान लावो. चांगली फिल्डिंग, बॉलला थांबवलं जात आहे. अप्रतिम दर्जाचं क्षेत्ररक्षण तिकडे बघायला मिळेल. पाबरा संघ एक मातब्बर संघ आहे, मसा संघ सुद्धा त्याच दर्जाचा संघ आहे. आज सगळे मात्र गाव टू गाव फॉर्मॅट मध्ये सगळे दिग्गज संघ मात्र इकडे येत असताना पाहायला मिळतील. गाव टू गाव फॉर्मॅट मधले आपण जर पाहिले तर सगळेच मातब्बर संघ मात्र इकडे दाखल झालेले पाहायला मिळतात. प्रत्येकाला मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून संधी निर्माण झालेली पाहायला मिळाली आहे. षटकातील पुढचा बॉल, फुलर लाईनचा चेंडू, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, पंचनकडे अपील, अपील मध्ये आत्मविश्वास कमी, उत्साह बराचसा दाखवलाय आणि अशा परिस्थितीमध्ये एक चांगला डॉट बॉलची सांगत होत असताना पाहायला मिळते. मोहित इम्प्रेस करतो पॉवर प्लेच्या ओव्हर मध्ये. पहिला डाव, पहिल्या इनिंगचा खेळ तुम्ही मैदानावरती पाहताय. अगदी पहिल्या लगातारच्या 2 बॉल वरती मात्र आपण जर पाहिले तर दोन्ही डॉट बॉल सध्याच्या घडीला तुम्ही पाहताय. षटकातील अजूनही आपण जर पाहिले तर 4 बॉलचा खेळ बाकी. तिसरा बॉल, या वेळचा बॉल समोरच्या दिशेला हवेत आहे, सरळ सीमा रेषेच्या पलीकडे. या इनिंगची सुरुवात करणारा पहिला षटकार. संकेत डीजे मास्टर सुमधुर संगीत तुम्ही ऐकताय डीजे ओमकार यांच्या माध्यमातून. धावसंख्या धावफलकावरती सध्याच्या घडीला तुम्ही जर आपण जर पाहिले तर 6 धावा स्कोरकार्ड वरती. सुरुवातीला 6 धावा. याही वेळेला स्ट्रेट डाऊन द ग्राउंड सरळ खेळला, फिल्डर तिकडे लॉंग ऑफला चांगली फिल्डिंग. एकच धाव मात्र मिळते. सुरुवातीचा कालावधी मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. सुरुवातीच्या मॅचेस आपण पाहतोय. आज खऱ्या अर्थानं सेमीफायनल आणि फायनल कोणते संघ खेळणार. पहिले 2 टीम क्वालिफाय झाल्यात. काल क्वालिफायची मॅच का रंगली होती इकडे, त्याची व्हिडिओ क्लिप सध्याच्या घडीला चर्चेचा विषय राहिला. क्वालिफायच्या मॅच मध्ये 1 बॉल वरती 1 मॅच आली होती, म्हणजे शेवटच्या बॉल पर्यंत तो सामना झुकलेला आपल्याला पाहायला मिळाला. पुढचा बॉल, यावेळेला फुलर लाईनचा चेंडू हवेत खेळलाय. बॉल डीप एक्स्ट्रा कव्हरला, फिल्डर तिकडे.
आणि अगदी खराब फिल्डिंग. बॉल सीमारेषेच्या पार. मिळतील धावा 4. टोकरच्या साह्याने टीमची धावसंख्या धावफळकावरती आपण जर पाहिलं तर 11 धावा धावफळकावरती लागल्यात. मोहित सारखा गोलंदाज अप्रतिम दर्जाची कामगिरी मैदानाच्या आतमध्ये करत असताना पाहायला मिळते. लाजबाब कामगिरी तुम्ही पाहताय पाबरा संघाच्या बाजूने. पुढचा बॉल या वेळेला बिग हिट. मिस टायमिंग. फटका फसलाय. बॉल हवेत. फिल्डर बॉलच्या खाली. पहिल्या विकेटचं पतंग. आपण जर पाहिलं तर इर्शाद सारखा महत्वाचा खेळाडू इकडे मात्र बाद. फलंदाज बाद होत असताना पाहायला मिळतील. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहता एपी लाईव्ह इव्हेंट बेस्ट क्वालिटीचे कामकाज 3 कॅमेऱ्याच्या साथीने करत असताना पाहायला मिळतं अर्सलन पल्लवकर आणि त्यांची संपूर्ण टीम आपण पाहतोय. मास्टर कॅमेरासाठी सध्याच्या घडीला तुम्ही अजलान पटेल बाबाईला तुम्ही पाहताय. साईड कॅमेरासाठी अहमद यांना तुम्ही पाहताय आणि त्याच वेळेला ऍक्शन रिप्लेसाठी सुहेल. दोन्ही सुहेल मात्र चांगल्या दर्जाचं कामकाज करत असताना पाहायला मिळतील. आणि स्वतः या एपी लाईव्ह इव्हेंटचे सर्वा पहिली मॅच आपल्या हातातून निघाल्यानंतर ते मात्र थांबलेत. अर्सलन पल्लवकर आजचे बर्थडे बॉय आहेत. त्यांनाही वाढदिवसाच्या खूप साऱ्या हार्दिक शुभेच्छा देऊया. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना उजैफा यांना तुम्ही पाहताय. स्ट्राईकला नदीम दायरेकर. उजैफ 9 सेकंड दाखल झालेत. पहिल्या ओव्हरचा खेळ संपल्यानंतर नवीन गोलंदाज बॉलिंग मार्कवरती रवींद्र यांना तुम्ही पाहणार आहात. रवींद्र बॉलिंगसाठी दाखल झालाय. पाबऱ्याचा अजून एक चांगला दर्जाचा गोलंदाज. इम्पॉर्टंट बॉलर. मॅचच्या सिच्युएशनला नेहमीच त्यानं चांगल्या दर्जाने हँडल केलंय आणि तोच खेळाडू मैदानाच्या आतमध्ये बॉलिंगसाठी दाखल झाल्यानंतर समोर कडवं आव्हान आहे. एक मस्त याचा आकर्षक खेळाडू. नेहमीच त्यांना इम्प्रेस करून सोडलंय नदीम दारेकर. रॅकेट प्रीमियर लीग पर्यंतचा प्रवास त्याचा खूप चांगला राहिलाय. इथून पुढे एखादी देशामध्ये सुद्धा जाऊन क्रिकेट त्यानं खेळलंय. फुलर लेनचा बॉल अडवा पाटणं मिड विकेटच्या दिशेला स्ट्रोक खेळला. फिल्डर तिकडे एक सिंगल मात्र माहिती. दुसऱ्या दावेचं रूपांतर इकडे केलं जातं ते एका दावेमध्ये. अप्रतिम खूप छान रन मिड विकेट. ताळमेळ चांगला होता. कॉम्बिनेशन चांगल्या दर्जाचं पाहायला मिळालं. लगेचच पाहिलं फिल्डर फंबल झाले. त्याचा फायदा उचलायचा. यस सर. वादग्रस्त शैलीसाठी चेक केलं जातं. रिव्ह्यूची मागणी करण्यात आली. तिसऱ्या पंचांचा कॉल आहे. चेक केलं जाईल फेकी पद्धतीचा नो बॉल आहे का पाहिलं जात आहे. तिसरे पंच आमच्या समवेत जॉईंट होताना पाहायला मिळतील. यस इट्स अ फेअर डिलिव्हरी. योग्य बॉल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. हे पंचांचं वैशिष्ट्य आहे बघा. टीम कोणतीही असू द्या जर मैदानावरती प्रश्नचिन्ह उभे राहतात तर आताच क्रिकेट बदलले. तुमच्याकडे आता सध्याच्या घडीला आपल्याकडे टेक्निशियन टीम आले. 3 कॅमेऱ्यांच्या साथीने आपण स्पर्धा कव्हर करतोय. जर प्रश्नचिन्ह आहे तर त्याचं उत्तर आपण तिसऱ्या पंचांकडून घेऊया आणि तेच केलं आमच्या पंचांनी. अप्रतिम अंपायरिंग जेपी पॅनलचे आमचे तिन्ही पंच आपण पाहताय. स्पर्धा यशस्वी करण्यामध्ये पंचांचा हातभार खूप महत्वाचा असतो. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड समोर खेळलाय. लॉंग ऑनला फील्ड धावतायत. अगदी व्ही शेप मध्ये फटका खेळला होता. व्ही शेप म्हटल्यानंतर तुम्ही आम्ही सगळेच म्हणत आलो की व्ही शेप म्हटल्यानंतर तिकडे सेफ झोन. चासीचे फटके तिकडे मारल्यानंतर सीमारेषेच्या बाहेर जाण्याची शक्यता जास्त असते. पण आताच क्रिकेट बदललंय. आता लॉंग ऑन आणि लॉंग ऑफला एक फिल्डर क्लोज उभे असतात. पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये सुद्धा जास्तीचे बॉलर व्ही शेप वरती विश्वास ठेवतात की जास्तीचे फिल्डर आपण समोर ठेवूया. मी बॉल समोरच टाकणार आहे. ही मानसिकता प्रत्येकाची बदलली टेनिस बॉल क्रिकेटमध्ये. व्हाईट लाईनला पकडत बॉल टाकल्यानंतर मग बॉल स्ट्रेट समोर खेळले जातील हा विश्वास प्रत्येक गोलंदाजाचा. आणि आजही तोच विश्वास तुम्ही पाहताय. पॉवर प्लेची ओव्हर संपल्यानंतर ही फिल्डिंगची व्यूहरचना. दुसऱ्या ओव्हरमध्ये बॉलिंग करत असताना रवींद्रला आपण पाहतोय 14 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. दुसरं षटक मार्गस्थ आहे. 4 ओव्हरची मॅच आहे. टोटल किती धावांची पाहायला मिळेल. टार्गेट कितीचं सेट होईल हा प्रश्नचिन्ह या सामन्यामध्ये उभा राहील. समोरचा बॉल बिग हिट करण्याचा प्रयत्न. अनएक्सेप्टेड बाउन्स. स्वतः खेळपट्टी सोडली आहे बॅटरनं. वा
खेळाडू वृत्ती पाहायला मिळाली. पंचांचा हात आकाशाकडे येण्याआधी इकडे मात्र आपण जर पाहिलं तर स्वतः खेळपट्टी सोडत असताना पाहायला मिळतात. उजैफचं मी कौतुक करेल, याला म्हणतात खेळाडू वृत्ती. क्रिकेट आपण जर पाहिलं तर असा खेळ आहे ना, त्या क्रिकेट सोबत तुम्ही निस्वार्थ राहाल तर क्रिकेट तुम्हाला स्वतःहून पुढे घेऊन जाईल. आणि होय, निस्वार्थपणे त्याच वेळेला स्वतःचा स्वार्थ न बघत असताना बॅटला बॉल स्पर्श झालाय स्वतःला कळलं, त्याच वेळेला खेळपट्टी सोडली. लाजवाब उजैफ. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण जर पाहिलं तर युसुफ दाखल असताना पाहायला मिळतील. संघ अडचणीमध्ये सापडलाय. नदीम खेळतोय, अजूनही तो उभा आहे. मसा संघासाठी महत्वाचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. एक सिंगल स्कोरकार्ड वरती जोडली जाते. एकेरी धावेच्या साह्याने टीमची धावसंख्या धावफलकावरती पुढे सरसावत असताना 15 धावा तुम्ही पाहताय. दुसरं षटक मार्गस्थ 15 धावा स्कोरकार्ड वरती आतापर्यंत आल्यात. धावा थांबवल्या गेल्या. रवींद्रचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. त्यानं मात्र इम्प्रेसिव्ह कामगिरी केली आहे. एखादा बॅटरला संधी निर्माण करून दिली नाहीये. आता नदीमला खेळावं लागेल. त्याला संघर्ष करावा लागणार आहे. संयमाचे बांध फोडावे लागतील. फुल टॉस, त्याच्यावरती आक्रमण. बॉल स्क्वेअर लेग, सीमा रेषेच्या पार. उत्तुंग षटकार. तुम्ही पाहताय स्कोरकार्ड 21 या आकड्यावरती पुढे सरसावत असताना पाहायला मिळते. या मॅच मध्ये एक मोठा खेळाडू आहे. या मॅच मध्ये एक निर्णायक फलंदाज आहे. या मॅच मध्ये विध्वंसक बॅटर मैदानावरती अजून उभा आहे. नाव त्याचं नदीम दायरेकर. जोपर्यंत नदीम आहे तोपर्यंत मसा आहे. आणि जोपर्यंत नदीमची बॅट बोलते तोपर्यंत मसा संघ उंच उंच टार्गेट पर्यंत पोहोचेल यात ते मात्र शंका नाहीये. मसा संघाचा हुकमाचा एक आता मैदानावरती उभा थांबलाय. 7 बॉल मध्ये तो 16 वरती खेळतोय. टीम पोहोचली आतापर्यंत 21 या आकड्यावरती. टार्गेट सेट करायचं. टार्गेट सेट करणारी ही मॅच आपल्याला पाहायला मिळते. पहिली इनिंग आहे. पहिल्या इनिंगच्या खेळामध्ये खूप मजा येते. पहिल्या इनिंग मध्ये अगदी बॅटर विदाउट प्रेशर खेळत असतात. बॉल मात्र हवेत. बॉल चाललाय फाईन लेगच्या दिशेला. फिल्डर बॉलच्या मागे धावतील पण तो बॉल त्यांच्या आवाक्याच्या बाहेर. सीमा रेषेच्या पार. नदीम दायरेकरच्या बॅटमधून अजून एक मोठा फटका. आता चौकार. नवीन बॅटर मैदानाच्या मध्ये आपण जर पाहिले तर ज्या वेळेला युसुफ दाखल झालेत सिंगल त्यांनी जोडलेली पाहायला मिळाली. पण नदीम दायरेकर 25 मधल्या 20 एकट्या पट्ट्याच्या आहेत. 8 बॉल मध्ये 20 वरती तो खेळतोय. बॉलिंग मार्क वरती नवीन गोलंदाज तुम्ही पाहताय. नवीन गोलंदाज सुफियान दाखल झालेत. पाबरा संघ मैदानावरती स्ट्रगल करत असताना पाहायला मिळतंय. सुफियान सारखा महत्वाचा गोलंदाज बॉलिंग साठी दाखल झालाय. धावा बनल्यात. पहिल्या 12 बॉल मध्ये 12.50च्या सरासरीने सध्याच्या घडीला बॅटिंग चालू आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये चांगला खेळ. फुल टॉस, त्याच्यावरती आक्रमण. युसुफच्या बॅटमधून सुद्धा धावा येत आहेत आणि त्या धावा तब्बल 4 म्हणून मोजल्या जात आहेत. चौकार.
अप्रतिम दर्जाचं कामकाज तुम्ही पाहताय. धावा येतात, एक मोठं टार्गेट आपल्याला बघायला मिळणार. याचं चित्र सध्याच्या घडीला थोडं विचित्र करून ठेवलं युसुफ सारख्या खेळाडूंना आणि मग नदीमनं. सुफियानचं स्वागत केलंय चौकऱ्यानं. टार्गेट येतोय, टार्गेट सेट होतंय, धावा येतात, धावा बनतात. पुढचा बॉल बिग हिट करण्याचा प्रयत्न, गॅप मध्ये खेळला, डीप एक्स्ट्रा कव्हरला, फिल्डर तिकडे बॉलच्या मागे धावतील पण तो बॉल पुन्हा सीमा रेषा गाठत असताना पाहायला मिळते. सेकंड इन रो, दुसरा बॅक टू बॅकचा चौकार. येतात तर अम्मार यांच्या वतीनं तब्बल 2000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. पण सध्याच्या घडीला सुफियान मात्र जास्तीचे महागडे ठरत आहेत. कमी गतीने टाकला होता, नाराज असेल युसुफ स्वतःवरती, फसवा बॉल होता. जर मिडल केला असता तर तो बॉल सीमारेषेच्या बाहेर असता, पण तसं जमलं नाहीये. बॅट बॉलचा संपर्क मैदानाच्या आतमध्ये होताना तुम्ही पाहत नाहीयेत. मैदानावरती एक चांगल्या दर्जाचा डॉट बॉल सध्याच्या घडीला आपण पाहतोय. कमबॅक आणणारे चेंडू फेकले जातील. मिड विकेटला फटका तर चांगला खेळला, फिल्डर तिकडे. एकच धाव मात्र मिळेल आणि ती एक धाव आल्यानंतर नदीम दारेकर सारखा खेळाडू स्ट्राईक वरती हे मसासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. एका बाजूला तुम्ही R7 मसा टीमला पाहताय, त्यांच्या विरोधामध्ये खेळत असताना सनविल्कर 11 पाबरा टीमला खेळताना तुम्ही पाहता. वा, का फॉलो थ्रू मध्ये फील्ड करण्याचा प्रयत्न चालला होता. धाव घेण्याची कोणती मानसिकता नाहीये. शेवटचा बॉल अजून येणं बाकी आहे. या ओव्हरचा लास्ट बॉल पाहायला मिळेल. 34 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. मागील मॅच मध्ये 36 धावांसाठीचा सामना शेवटपर्यंत आला होता. म्हणजे सामने संख्ये रंगतदार अवस्थेमध्ये येतात. ते विजय आहे राष्ट्रवादी चषकाचं. राष्ट्रवादी चषक भव्य दिव्य स्पर्धा, राष्ट्रवादी पक्षाची मान उंचवणारी ही स्पर्धा. क्रिकेटचा वारसा, क्रिकेटची परंपरा जमणारे हे मोरबा गाव आणि त्या मोरबा गावाच्या माध्यमातून अल्ताफभाई धनसे क्रीडांगणावरती स्पर्धा सजवली आहे. फटका आलाय. नदीम दारेकरनं सांगितलं होतं या आधीचा डॉट बॉल खेळलो तरी चालेल, पण पुढच्या बॉलवरती मोठा फटका आणणार आणि हो आणलाय. षटकार. चाळीस धावा धावफलकावरती 3 ओव्हरचा खेळ संपलेला पाहायला मिळाला. इथे मात्र आपण जर पाहिले तर षटक क्रमांक मात्र 4था आपण पाहतोय. शफिक बॉलिंग साठी मात्र आपण जर पाहिले तर शेवटचं आणि अंतिम षटक आहे. शफिक वरती विश्वास दाखवला जातोय. लास्ट ओव्हर मध्ये तुम्ही शफिकला पाहणार आहात. स्लॉग ओव्हर ज्याला आपण म्हणतो, त्या ओव्हर मध्ये टार्गेट सेट होतं आणि टार्गेट सेट करणारी ओव्हर आहे. अशा परिस्थितीमध्ये शफिक बॉलिंगला समोर, युसुफ सारखा महत्वाचा बॅटर. बिग हिट, मोठा फटका, लॉंग ऑन ला स्ट्रॉंग, मोठा दिमागदार भव्य षटकार. थँक्यू. पहिल्या बॉलला 6 येताना पाहायला मिळते. इरादे स्पष्ट आहेत युसुफचे की याही ओव्हर मध्ये धावा जमा करायचा, खूप मोठा फटका खेळायचा होता. समोर खेळलाय. लॉंग ऑफ आणि डीप एक्स्ट्रा कव्हरच्या मधोमध तिकडे मोहित पाहायला मिळतील. हा तोच खेळाडू मोहित ज्यानं मात्र पहिल्या ओव्हर मध्ये लाजवाब कामगिरी केलेली पाहायला मिळाली. तिकडे मात्र अप्रतिम दर्जाचं षटक आदळलं होतं. 47 धावा सध्या स्कोर कार्ड वरती तुम्ही पाहताय. नदीम दारेकर 10 बॉल मध्ये 26 वरती खेळतोय. स्ट्राईक एंडला तो उभा आहे. पुढचा बॉल फुल टॉस, नो बॉलचा कॉल. बीमर
बीमर वरती षटकाराची मोहर लावली आहे. अजून एक मोठा फटका, 6 धावा. पुढचा बॉल फ्री हिटचा आपल्याला पाहायला मिळते. आता धावा यायला लागल्यात, त्या बनवल्या जात आहेत. खूप साऱ्या धावा तुम्ही पाहताय. टीम पोहोचली आतापर्यंत आपण जर पाहिलं तर 53 आकड्यावरती संघाचा धावफलक पोहोचलेला पाहायला मिळते. याही वेळेला फ्री हिटच्या बॉलवरती आक्रमण करायचं होतं. स्क्वेअर लेगला बॉल तर निघालाय. क्षेत्ररक्षक आहेत, एकदम मिळेल. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केले जातील आणि पाहता पाहता खराब फिल्डिंग, चुकीची फेक. 2 धावा मिळतील. 2च्या साह्याने टीमची धावसंख्या धावफलकावरती 55. यस सर. ओव्हर स्टेप की शॉर्ट रन? शॉर्ट रन. शॉर्ट रन साठी आपण चेक करतोय. चेक केला जाईल. इकडे मात्र आपण जर पाहिलं तर एपी लाईव्ह इव्हेंटची मदत आपण घेतोय. नदीम दारेकर वरती आपण जर पाहिले तर मोजली जाते. धावसंख्येत 1 वाढ. धावसंख्या धावफलकावरती तुम्ही पाहताय 54 धावा धावफलकावरती लागल्या जातील. 54 धावा स्कोर कार्ड वरती. नदीम दारेकर स्ट्राईक वरती आहे. शेवटचं षटक मार्गस्थ 5वा बॉल, त्याच्यावरती आक्रमण करण्याचा प्रयत्न. मिड विकेटला फटका तर खेळला अलॉंग विथ द कार्पेट गॅप मध्ये. फिल्डिंग चांगली. बॉलला पकडले, बॉलची योग्य फेक केली, पण त्या दरम्यान पाहता पाहता 2 धावा स्कोर कार्ड वरती कंप्लीट होत असताना पाहायला मिळतात. आणि या 2 धावेच्या सहाय्याने टीमची धावसंख्या धावफलकावरती वाढतीये. पाहता पाहता 35 धावा सध्याच्या घडीला स्कोर कार्ड वरती पोहोचल्या जातील. 56 धावा धावफलकावरती. नदीम दारेकर 35 वरती पोहोचलेत. नदीमच्या बॅटमधून, एकट्याच्या बॅटमधून 35 धावा आपण पाहणार आहोत. अप्रतिम दर्जाचा खेळ तुम्ही पाहताय. 56 धावा धावफलकावरती लागल्यात. शेवटच्या षटकातील शेवटचा बॉल 56. यस 57. 57 धावा धावफलकावरती आहेत. नो बॉल वरती तो षटकार आला होता. पुढचा बॉल. याही वेळेला मोठा फटका खेळलाय नदीम दारेकरनं. डीप ॲक्सचा कव्हरला 1 धाव तर मिळतीये आणि चुकीची फेकी झाली आहे. त्या कारणानं तिकडे आपण पाहिलं तर 2 धावा पूर्ण झाल्यात. डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता. या 2च्या साह्याने टीमची धावसंख्या धावफलकावरती 59 धावा. अजूनही शेवटचा 1 बॉल बाकी आहे. या शेवटचा बॉल बाकी आहे. जर त्या 9 बॉलची गिनती झाली नव्हती इकडे, त्या कारणाने आपण जर पाहिलं तर शेवटचा बॉल. शेवटच्या बॉलवरती आक्रमण केलं जात आहे. व्ही शेप मध्ये फटका गोळीच्या वेगाने निघून गेलाय सीमा रेषेच्या पलीकडे. शेवटच्या बॉल वरती सुद्धा नदीम दारेकरच्या बॅटमधून येत आहेत 4 धावा. सेट झालेला पाहायला मिळते. 64 धावांचं टार्गेट आहे. 64 धावांचा पाठलाग कशा पद्धतीने होईल बरेचसे प्रश्न आहेत, पण पुढच्या मॅचच्या टॉसकडे आपण जातोय. पुढच्या मॅचचं नाणेफेकीचं कौल इकडे मात्र केलं जाणार आहे.
महत्वाच्या मॅचचा महत्वाचा टॉस इकडे मात्र कंप्लीट केला जाईल, पण तो टॉस होण्याआधी आपण या समालोचन कक्षामध्ये करूया बदल. जिकडे 24 बॉलमध्ये अपेक्षित धावा आहेत तब्बल आपण जर पाहिलं तर 64 या धावांचा पाठलाग होईल की नाही. पहिल्या मॅचमध्ये 62 धावा डिफेंड केल्या गेल्या, दुसऱ्या मॅचमध्ये आपण जर पाहिलं तर 36 धावांचा पाठलाग झाला, पण तो सुद्धा सामना शेवटच्या बॉलपर्यंत आला होता. आणि आता या 64 धावांचा पाठलाग कशा पद्धतीने होईल या सगळ्या प्रश्नांची उत्तर आपण सोडवूया. इकडे इमाद मोडक सरांचा आवाज, पण त्याआधी आपण हायलाइट तुमच्या स्क्रीनवरती तुम्ही पाहताय मस्त संघाच्या हायलाइट्स पूर्णपणे इनिंग मध्ये काय घडलं होतं त्यावेळेला. इर्शाद डायरेक्टर बाद झालेले तुम्हाला पाहायला मिळाले. त्यानंतर युसुफ सारखा बॅटर आला आणि हुजैफ होता. हुजैफनं मात्र स्वतःहून विकेट गमावली आणि त्यानंतर नदीम धारेकर नावाचं वादळ मैदानावरती पाहिलं. युसुफ आल्यानंतर त्याच्या बॅटमधून पहिल्याच बॉलला चौकार तुम्ही पाहिली आहे. दुसऱ्याच बॉलवरती खेळत असताना सुद्धा त्यानं या डीपॅकचा कव्हर आणि लॉंग ऑफच्या मधोमध एक चौकार खेळला होता. एक चांगली बॅटिंग, विध्वंसक खेळ मैदानाच्या आतमध्ये. आणि या पहिल्या फेरीतील शेवटची मॅच अरिबा फरिया 11 टेम्पाले आणि त्यांच्या विरोधामध्ये टीम इलाम 11 कुडकी. इल्मा 11 कुडकी तो बोट टीमच्या कॅप्टनला मी विनंती करतो आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये टॉस साठी या टेम्पाले आणि कुडकी दोन्ही टीम पहिल्या फेरीतील शेवटचा सामना आपण खेळवणार आहोत. सो विनंती करतोय दोन्ही टीमच्या कॅप्टनला आपण टॉस साठी लगेच या, वेळ खर्च करायचा नाहीये. दुसऱ्या डावामध्ये आवाज ऐकूया आपण इमाद सरांचा. थँक्यू. यस, धन्यवाद हर्षल मुंडे सर का, आपने आवाज़ सुना था. आए हुए हमारे मेहमान हमारे दोस्त आबिद काजी और अखलाक भाई कटेवड़ी इन्हें अक्कू, इनकी आमद हो चुकी है, उनका हम तहे दिल से स्वागत करते हैं, खैर मकदम कहते हैं. चलिए दोस्तों, मैच बहुत ही बेहतरीन होगा. आप देख रहे हैं राष्ट्रवादी चषक और आज का ये अंतिम दिन है. दोपहर का 17 इस वक्त मैदान के अंदर दो ओपन करने के लिए दो ओपनर्स, एक तरफ 7 गंतारे. यस, ये खिलाड़ी के बारे में बहुत बड़ा रिकॉर्ड है क्रिकेट का, और उनके साथ में सुफियान तुरुक. और सामने जो टीम है ये R7 मसला. यस, एक तरफ R7 मसला और दूसरी तरफ देखा जाए तो संदिलकर 11 पाबरा. संदिलकर ये जो सरनेम है ये हमारे अहमद भाई जो जंजीरा मुरुड के हैं, इन्होंने इस टूर्नामेंट के अंदर इस टीम को चुना, इस टीम के परफॉर्मेंस को देखा, समझा और इस टीम को खेलने का मौका फराहम किया. तो आज खरा उतरना पड़ेगा इस मैच को जीतने के लिए. जो हदफ रखा है नदीम धारेकर की जो बैटिंग थी, आला मकाम का ये खिलाड़ी है, मसला का टाइगर जिसे कहा जाता है. बिल्कुल टाइगर को बताने की जरूरत नहीं पड़ती कि तू टाइगर है, टाइगर अपने परफॉर्म से दिखाता है अपने खेल को. या आबिद काजी, ये नदीम धारेकर ने दिखाया. सुफियान तुरुक अगर 50 रन बनाते हैं तो 5,000 रुपए का इनाम आया है अम्मार बगदादी इनकी तरफ से, दुबई से इस वक्त देख रहे हैं. क्योंकि पता है कि जिस तरीके से सुफियान तुरुक का बल्ला है, खेलने का जो तरीका है, स्टाइलिश खिलाड़ी है. और दूसरी तरफ बॉलिंग पर आप देख सकते हैं पावर प्ले का पहला ओवर फेंकने के लिए आए हैं खालिद काजी. बॉलिंग ट्रैक पर सबसे कामयाब गेंदबाज, विकेट टेकर ऑप्शन. पहली ओवर में पहली गेंद के साथ ओवर द विकेट. पहली गेंद बैकफुट पर गए, खींच के मारा है, पुल भी है और पावरफुल भी है. गेंद पहले बाउंस पर सीधी मैदान के बाहर, 4 रन. अब जिस तरीके से 3 मरतबा रिप्ले में दिखाया गया था, कितना बेहतरीन स्ट्रोक था. बैकफुट पर गए, इंतजार किया, फिर वार किया. ये तो शुरुआत है, झांकी है, पिक्चर पूरा की पूरा बाकी है. चौका मारा है, आगाज अपने देखा है,
अंजाम अभी बाकी है। अभी तो चौका मारा है, छक्का अभी बाकी है। ये देखिए दो प्रोफाइल में, दो फोटोज में यहाँ पर दिखाया जा रहा है। इस भी देखिए राजा के पास मौका, कैच नहीं हो पाया, गेंद चली जा रही है डीप बैकवर्ड पॉइंट की रीजन में। सीधी 4 रनों के लिए फिर आता हुआ शानदार चौका। क्या कमाल का यहाँ पर साउंड सिस्टम हर्षल मुंडे के रूप में बजाया जा रहा है। वो बात अलग थी कि आज मेरा मूड नहीं था, लेकिन हर्षल मुंडे ने मेरा मूड बना दिया और उस 11 साल के बच्चे ने भी मूड बना दिया। रनों की बात करें तो 2 चौके आए हैं, 2 गेंदों पर 2 रनों के 2 भंवर आए हैं इस वक्त मैदान में। यह सामने ये भंवर आया है और धुल्ला कौन उड़ा रहा है? सुफियान तुरुक उड़ा रहा है गेंदबाजों का। 2 चौके आ चुके हैं, क्या तीसरा आएगा? खालिद के खिलाफ इतनी कमाल की बल्लेबाजी, सुफियान का नाम ही काफी है। फिर एक बार अगली गेंद खेलने के लिए तैयार, खालिद चले ओवर द विकेट। और इस बार देखिए, ओ माय गॉड क्या बात है, ग्लोरियस 6, कलाइयों का कलात्मक उपयोग। गेंद चली जा रही है हवा के साथ साथ, घटा के संग संग, पूरे के पूरे 6 रन। ये देखिए रिप्ले, कितना खूबसूरत स्ट्रोक था, ग्लोरियस 6 था, फ्लिक किया 6 रन। जिनका आज बर्थडे है और क्या सिक्सर मारा है। ये फ्लावर नहीं है, फायर है। सुफियान तुरुक सिक्सर, क्या शॉट है अगर जमाने सर होते तो मेरे हाल। फिर एक बार अगली गेंद के साथ खाली चले और इस बार देखिए बैकफुट पर गए, पुल किया, ये भी गेंद जाएंगी मैदान के बाहर। पटकी हुई गेंद, पटका हुआ शॉट, फिर गेंद जा रही है 4 रन के लिए, चौका। देखिए बल्लेबाज भी कह रहा है कि किती पण येऊ दे, मी त्यांना एकटा बस। बैकफुट पर जाकर फोर्सिंग स्ट्रोक खेला सुफियान तुरुक की धुआंधार बल्लेबाजी। रनों की रंगोली पहली ही ओवर में, 4 4 4 फिर 6। क्या बात है, मूड बना दिया इस बल्लेबाज ने। यस, क्या बल्लेबाज है, कहाँ जाता है ना बिग बॉस। अगर मजबूत कड़ी पर वार करो ना तो कड़ियां खुद ब खुद खुल जाती है। माना कि खालिद काजी ये सबसे अहम किरदार निभाने वाला सबसे अच्छा स्पिनर है, विकेट टेकर ऑप्शन है, लेकिन फैसल जो जूस वाले ना, उनको भी अब सवाल बना हुआ है कि बॉलर बॉलिंग कर क्या रहा है। 18 रन। और इस बीच देखिए बैट का अंदरूनी हिस्सा लगा था, गेंद लेग स्लिप पर, विलास ने अच्छी फील्डिंग की। एक अच्छा क्रिकेटर है लेकिन इस वक्त फील्डिंग अच्छी कर रहे। देखिए फैजान ने अभी अभी ऐलान किया है, अगर यहाँ पर सुफियान तुरुक ने 50 रन बनाए तो 5000 के साथ साथ फैजान के 2000 भी ऐड हो जाएंगे, यानी कुल 7000 रुपए का इनाम मिल जाएगा इस फायर को। फ्लावर नहीं फायर है सुफियान तुरुक। ओहो, हेलीकॉप्टर लैंड किया सीधा गेंद काउ कॉर्नर के ऊपर से, 6 रन। अच्छा वक्त हो ना तो जहां आप बल्ला घुमाते वहां गेंद गिरती है। और आखिरकार बल्लेबाज की बैटिंग पसंद आई होगी तो जरा जोरदार तालियां बजनी चाहिए। आज वक्त सुफियान तुरुक का है। माना कि गेंदबाज कोई छोटा गेंदबाज नहीं था, लेकिन बहुत बड़ा करारा प्रहार किया है। एक ही ओवर में रनों की रंगोली प्रथमेश सर बता रहे, एक ही ओवर में 24 रन। दोपहर का खाना प्रथमेश सर ने खाया नहीं, उनकी भूख मिट गई ये 24 रन आने के बाद। क्या बैटिंग कर रहे हैं बल्लेबाज, धुआंधार असरदार बैटिंग। ऐसा लगता है स्कोर हो चुका है 24 रन। अब इक्वेशन जो बना हुआ है, जो लक्ष्य रखा था 64 रनों का, इसका मतलब 44 की जरूरत है। यस, अभी भी 18 गेंदे 44 रन मैच के अंदर। यस 40 रन, यस 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 40 रन, 18 गेंदे और 64 का लक्ष्य था। 18 गेंदे और 40 रनों की दरकार
मैच अभी भी ऑन है आबिद काजी। माना कि इस विकेट पर धुआंधार बैटिंग की जा सकती है लेकिन वापसी भी की जा सकती है। देखिए आबिद काजी ने अभी अभी ऐलान किया है, अगर इस गेंदबाज ने 7 गंतारे का विकेट हासिल किया तो 200 रुपए के हकदार बन जाएंगे। माना कि इस विकेट पर अच्छी बल्लेबाजी की जा सकती है लेकिन पलटवार गेंदबाजी के जरिए भी दिखाया जा सकता है। मैं गेंदबाज को भी कम नहीं आंक सकता। इस गेंदबाज ने भी अन्वेश ने जब जब गेंदबाजी की है, ये उभरता हुआ मसला का सितारा है जो इन दिनों में अच्छी बॉलिंग के लिए पहचाना जाता है। बहुत ही कमाल के बॉलर है। फील्डिंग देखिए कैसी सजी हुई है। एक डीप बैकवर्ड पॉइंट पर खिलाड़ी है, एक शॉर्ट एक्स्ट्रा कवर है, एक देखा जाए तो फ्लाइंग स्लिप पर खिलाड़ी है। यस, एक खिलाड़ी शॉर्ट फाइन लेग पर है, एक खिलाड़ी देखा जाए तो स्क्वायर लेग पर है। मिड विकेट, लॉन्ग ऑन, लॉन्ग ऑफ। अन्वेश की पहली गेंद पर पहला ही विकेट, पहली सफलता। मैंने अभी अभी कहा था विकेट टेकर है, ले लिया विकेट। फर्स्ट विकेट डाउन। के रूप में अपने आप से नाखुश, नाराज आबिद काजी ने जो इनाम लगाया था ना अन्वेश को, वो लागू हो गया। और कैच जिस तरीके से विकेट कीपर की भूमिका में एक एक्सपीरियंस खिलाड़ी इरशाद अहरेकर ने जो रोल अदा किया, उसके लिए भी 100 रुपए का इनाम। कहा जाता है कीमत यहाँ पर पैसों की नहीं बल्कि इनाम की जाती है, और कीमत इनाम की ही है। क्या कमाल का यहाँ पर पलटवार दिखाया, और आबिद काजी को पता था कि गेंदबाज वापसी करेंगे। और क्योंकि ये जो बॉलर आहे ना, प्रथमेश सर तुमच्या माहितीसाठी सांगतो, जेव्हा जेव्हा गोलंदाजी यांनी केली आहे ना तेव्हा तेव्हा विकेट घेतलेत। तुमच्या परिसरातला एक गोलंदाज आहे मोहतसिम, जेव्हा जेव्हा गोलंदाजी केली आहे, मग तो ग्राउंड कुठला पण असू द्या, या ग्राउंडची बोलत नाही मी, प्रत्येक ग्राउंडवरती जिथे पण त्यांनी जेव्हा जेव्हा गोलंदाजी केली विकेट घेतलाय। तसा हा अन्वेष आहे। मी याला बानकोटमध्ये पाहिलं, मी याला मॉर्निंग स्टार क्रिकेट क्लबच्या स्पर्धेमध्ये पाहिलं, जेव्हा जेव्हा गोलंदाजी हाताळात घेतलाय तेव्हा तेव्हा विकेट घेतलंय। आणि असा विश्वास जागवणारा खेळाडू आहे। पहिली विकेट घेतली आणि इर्शादला माहित आहे हा गोलंदाज खूप यशस्वी ठरतो। खालीच्या नंतर जी काही चुक्या घडल्या त्या चुकीची दुरुस्ती यांनी पहिल्याच बॉलवरती करून दाखवली, परंतु क्रिकेट संपलेलं नाहीये। मुजम्मिलला कमी लेखू शकत नाही। दी पिंच हिटर, दी पॉवर हिटर आता मैदानात उतरलाय। धावा झाले 24, अजूनपर्यंत सामना संपलेला नाहीये। मैच मध्ये कमबॅक होऊ शकतो। हो, इस बीच देखिए बैकफुट पर जाकर खेला हुआ स्ट्रोक ऑन साइड में, एक रन बना, दूसरे की तमन्ना थी लेकिन बढ़ते हुए कदम को रोका। कहां बल्लेबाज को कि जाइए वापस, क्योंकि फ्लावर नहीं फायर अभी भी जिंदा है। स्कोर की बात करें तो इस समय स्कोर है 25 रन। संदिलकर 11 पाबरा की टीम के जो ओनर है अहमद भाई संदिलकर, जो इस वक्त जंजीरा मुरुट से मैच को देख रहे हैं, उनका भी शुक्रिया। बहरहाल 1.2 गेंदे। इस मर्तबा बड़ा स्ट्रोक खेलने की कोशिश, लेकिन क्या बात है, रफ्तार से गिरफ्तार किया। अगर आप एक फास्टर बॉलर हो ना अक्कू, तो आपके पास इस तरीके के हथियार होने चाहिए। शॉर्ट पिच गेंद का भरमार होना चाहिए, गेंद को अच्छा पिचिंग किया, हार्ड लाइन पर बिग बॉस, ये गेंदबाज का तीखा पलटवार, अच्छी बॉलिंग, अच्छी वापसी, कमबैक अच्छा हो रहा है। फिर एक बार चले गेंदबाज ओवर द विकेट से। ओहो, ये जो गेंदबाजी करते समय जो उछलते हैं ना, बिल्कुल आर्यन भोईर की मुझे याद ताजा करा देते हैं। दीवा रत्न, आपको पता होगा इस विकेट पर जब नाइट टूर्नामेंट टटकरे चषक हुआ था, ये साबित भाई, इनका जो एक्शन है ना बॉलिंग डालते वक्त, ये आर्यन भोईर की तरह है, जो मुंबई दीवा रत्न के खिलाड़ी है, और बिल्कुल उन्हीं की तरह ये गेंद पर आते हैं और उछलते हैं। अनोखा स्टाइल है उनका। वही तो वजह है क्योंकि बल्लेबाज उसमें थोड़े से फंस जाते हैं। रनों की बात करें तो स्कोर 26 रन, लेकिन मुजम्मिल है, कमबैक करना जानते हैं। ऑफ स्टंप के बाहर गए और खींच के मारा है। ये देखिए गेंद जा रही है, जा रही है, जा रही है, बहुत दूर। आइए डिलाइटफुल, गेंद को किया है गुल, 6 रन। क्या मूड में आ गए हर्षल मुंडे भी, बहुत अच्छा सॉन्ग बजा रहे हैं। और मैच भी देखिए कैसा रंग रहा है, एक तुम्हारी तो एक हमारी। सिक्सर आया,
13 चेंडू 32 धावा. हो यावेळी इस बार तो विकेटों में गेंद थी. बल्लेबाज ने हेलीकॉप्टर ड्राइव लगाया लॉन्ग ऑन के क्षेत्र में. उमेर गरटकर की अच्छी फील्डिंग. ओवर की समाप्ति. लेकिन अनवेंच देखा जाए तो अपने बॉलिंग से नाराज इस वजह से होंगे क्योंकि सिक्सर आया. अन्यथा इर्षाद दायरेकर वो कह रहे हैं की खरोखर तू खूप चांगली गोलंदाजी केलीस, कारण की पहिल्या ओव्हरमध्ये एकूण 24 धावा आले होते आणि तू पूर्णपणे मॅच मध्ये कमबॅक करून दिलंस. आम्हाला मॅच मध्ये आणलंस. 9 धावा खर्च केलंस आणि एक महत्वाचा विकेट ही तू घेतलास. आता 12 चेंडू आणि इक्वेशन है पहा. शाहरुख खान टीवी स्क्रीन पर दिखाया जा रहा है. ये देखिए हमारे टॉपिक डॉली जिनका 7 स्पोर्ट्स का दुकान है. आज के बर्थडे बॉय भी है और आज के शाहरुख खान भी है. बिल्कुल उन्हीं की तरह, बिल्कुल उनका जो चेहरा है ना चौधरी की चांद की तरह चमक रहा है. और आज और उनके जो होने वाली यस जो बंधन में बनने जा रहे हैं ना, उनकी वाइफ भी इस वक्त उनकी टूर्नामेंट को मुबारकबाद दे रहे हैं और बहुत अपने खुशी का इजहार कर रहे हैं. मैच की ओर बढ़ते हैं जहां पर आप देख सकते हैं बॉलिंग ट्रैक पर शाहिद आए हैं. एक फिरकी का जादूगर. शाहिद के बारे में कहा जाता है कि बहुत अच्छे गेंदबाज माने जाते हैं. बॉलिंग ट्रैक पर जब आते हैं तो विकेटें ही हासिल करते हैं. लेकिन इनकी एक खास बात है आबिद भाई, ये गेंदों को दोनों तरफ घुमाने की ताकत रखते हैं. इस वक्त बॉलिंग ट्रैक पर इक्वेशन आपको टीवी स्क्रीन पर दिखाया जा रहा है. 12 गेंदे 31 रन. और ये देखिए दूसरे ग्राफिक पर 2 फ्रेम में आपको दिखाया जा रहा है. ये एपी लाइव इवेंट्स का कमाल है. आपका बहुत बहुत शुक्रिया. तो चैनल को देख क्या रहे हो, लाइक करो, शेयर करो, सब्सक्राइब करो और बेल बटन दबाना हिट मत करना भूलो. ओ ये देखिए बहुत ही अच्छी गेंदबाजी. क्या बात है. मैंने कहा भी था ना अमित भाई, लेग कटर गेंद की थी, पड़ने के बाद ऑफ स्टंप के बाहर निकल गई. बल्लेबाज मुजम्मिल को ललचाया. लेकिन कहा जाता है कि जहां पर मोबाइल में नेटवर्क होना जरूरी है, क्रिकेट में फुटवर्क होना जरूरी है. 11 गेंदे 31 रन की जरूरत. फिर एक बार अगली गेंद के साथ ओवर द विकेट. और इस बार देखिए टाइमिंग जुड़ा नहीं है. सुफियान स्ट्राइक पर जाना चाहेंगे. आखिरकार सुफियान को 2 गेंदों के बाद स्ट्राइक मिली है. पिछले 2 गेंदों में क्या हुआ था, पहली गेंद पर डॉट बॉल, दूसरी गेंद पर सिंगल आया. यही 2 गेंदें अगर सुफियान को खेलने मिलती ना प्रथमेश सर, तो ये आंकड़ा थोड़ा सा और नजदीक जाता. लेकिन अभी भी 10 गेंदें बची और जीतने के लिए 30 रन की जरूरत. अभी भी शाहिद के पास मौका है. अभी भी देखा जाए तो फायर के पास मौका है, फ्लावर नहीं फायर. ओहो लेकिन शाहिद कहाँ रुकने वाले हैं. फिरकी का जादूगर. फिर एक बार लेग कटर. इतनी गेंद को घुमाया कि बल्लेबाज गेंद को ढूंढते रह गए. ये देखिए अंपायर जी गए थर्ड अंपायर की तरफ. यस बैटिंग टीम ने रिव्यू लिया है वाइड का. हर टीम को एक रिव्यू लेने की अनुमति है. क्रिकेट में जिस तरीके से एडवांस चीजें आई है, तो आप देखते हैं कि क्या होगा इस गेंद पर. ये देखने लायक बात रहेगी. इंतजार करिए, फैसला हो जाएगा. हेलो. अगला मैच जो होगा उसके लिए दोनों टीम के कप्तान से मैं गुजारिश करता हूं टॉस के लिए आइए प्लीज. यस अरीबा. यस इट इज फेयर डिलीवरी. फरिया 11 टेम्पल है और इल्मा 11. दोनों टीम के कप्तान से गुजारिश है टॉस के लिए आइए. यस इल्मा 11 कुड़की. स्विच इट करने की कोशिश. सुफियान मैच गई नहीं है ऐसा ही कहा होगा मुजम्मिल ने, इसीलिए दौड़ लगाई और रन को पूरा किया. देखिए एक बात है प्रथमेश सर, बल्लेबाजी करते समय स्ट्राइक रोटेट करना बहुत जरूरी होता है. इस समय देखिए धीरे धीरे मुश्किल अवसर से बाहर निकल रहे. देखिए ये 2 गेंदों के बाद फौरन टॉस के लिए आना है. 8 बॉल 29 की जरूरत मोहतसिम सर. इस बार देखिए पिंच हिटर के बल्ले से दी हिट शॉट. हिट सुपर डुपर हिट. स्क्वायर लेग के ऊपर से 6 रन. सिक्सर.
थँक्यू हर्षल मुंडे. नाद करायचा नाही, काय फटका सजवला, पुढे टाकलेल्या चेंडूला पाठवलं मैदानाच्या बाहेर. षटकार. 7 बॉल 23 की जरूरत. बैकफुट पर गए, फोर्स किया, लॉन्ग ऑन के फील्डर के ऊपर से मस्तक पे दस्तक. गेंद ने कहा मैं तो चली 6 रन की यात्रा पर. 6 रन. चलिए अगले दोनों टीम टॉस के लिए आना है. इल्मा 11 कुड़की बनाम दूसरी तरफ फरिया 11 टेम्पाले. दोनों टीम के कैप्टन प्लीज टॉस के लिए आइए. अब बची हुई 6 गेंदे और रन चाहिए यहां से. 6 गेंदे 17 रन. देखिए शुरुआती गेंदे क्या हुई इससे फर्क नहीं पड़ता, आखिर कैसा हुआ इससे जरूर फर्क पड़ता है सर. 2 आखिरी गेंदों पर 2 सिक्सर आए और मैच में जान भर दी बल्लेबाज ने. इसीलिए तो बिग बॉस मैंने उसके लिए कहा था ना कि ये जो है ना ये बल्लेबाज प्रथमेश ये पिंच हिटर है, पावर हिटर है. ये एक बार रंग में आ गया ना तो अच्छे अच्छे गेंदबाजों के रंग उतार देता है. लेकिन दूसरी तरफ ये भी नहीं भूलना चाहिए कि अभी भी खतरा नहीं टला. नदीम दायरेकर का 1 ओवर बचा हुआ है. ये मैच रंगेगा, इंपॉर्टेंट ओवर है और ये वो ओवर है जिसका इंतजार पूरी मसला कर रही थी कि नदीम दायरेकर बॉलिंग पर कब आएगा. लेकिन ये भी नहीं भूलना चाहिए कि दोनों टीम एक ही तालुके से बिलोंग करते हैं. एक तरफ पाबरा और दूसरी तरफ मसला, पड़ोसी पड़ोसी. 6 गेंदे 17 रन. लेकिन बैटल जो इतना बेहतरीन है ना, इसकी क्लिप जब शायकीन देखेंगे एपी लाइव इवेंट्स पर तो खुश हो जाएंगे. लेकिन इस ओवर में बहुत कुछ बनने वाला है, बहुत कुछ बिगड़ने वाला है. पिछला मैच 6 बॉल 15 का चेस हुआ था, यहां पर 6 बॉल 17 बिग बॉस बनेंगे. आइए देखते हैं. पहली गेंद पर पहला ब्लास्ट. गेंद मैदान के बाहर, गेंद निकल गई हवाई यात्रा पर. 6 रन. अलग है कि हमारे हर्षल मुंडे बंधन में बनने के लिए उनको टाइम है, लेकिन आज सॉन्ग ऐसे ऐसे लगा रहे कि मूड बना दे रहे. अभी का सॉन्ग भी बहुत बढ़िया था. बहरहाल मैच की ओर रुक करते हैं. इस वक्त 5 बॉल में 11 रन. आप एपी लाइव इवेंट्स पर जुड़े हो, आपका तहे दिल से स्वागत. शायकीन मैच बहुत ही मजेदार बनता हुआ. ये 2 गेंदें जो आने वाली रहेंगी ना आबिद काजी, मैच को बना सकती है. माना कि पहले क्या हुआ, ये तो बात सही है कि बल्लेबाज ने हिट अच्छे किए, लेकिन गेंदबाज के पास भी कमबैक करने का मौका है. नदीम दायरेकर का करियर दाव पे लगा हुआ है. अगर 5 गेंदों में से ये आने वाली 2 गेंदें अच्छी फेंकी तो गलतियों को भूला जाएगा. फिर एक बार नदीम चले ओवर द विकेट. इस बार देखिए बैकफुट पर गए, फोर्स किया, खिलाड़ी है यूसुफ. ओहो हो, यूसुफ की कोशिश नाकाम. ये भी गेंद जाएंगी मैदान के बाहर. क्या बात है, सुफियान तुरुक का बल्ला मचा रहा है अल्ताफ दादा स्टेडियम में. हल्ला हल्ला हल्ला, माशाअल्लाह. 6 रन. ओहो, हेलीकॉप्टर लगाया, यहां पर ड्राइव किया है. काउ कॉर्नर के क्षेत्र से गेंद निकल गई सीधी मैदान के बाहर. 4 रनों के लिए यह आखिरी कॉल है आने वाली. क्या कमाल का गजब का स्ट्रोक खेला, ये देखिए रिप्ले में. नदीम दायरे के ऊपर पूरी तरीके से हावी हो गए हैं. जीतने के लिए 1 रन की जरूरत. स्कोर इक्वल चुका है. क्या कमाल की बल्लेबाजी. तेरा कमाल तू ही जाने, मुझे तो सब कुछ कमाल दिखता है. बैटिंग पसंद आई होगी तो जरा जोरदार तालियां बजनी चाहिए. मैं फ्लावर नहीं फायर है, सुफियान तुरुक है मैं. और देखिए बूम बूम उमर भी देखिए आगे जाके स्टैंडिंग ओवेशन दे रहे. लास्ट कॉल है, अगर टीम नहीं पहुंचती है तो 1 ओवर कम की जाएंगी. इल्मा 11 पहुंचिए. यस, आए तो जुड़ जाओ वहां पर. यस, इस बीच देखिए अच्छा स्ट्रोक. इल्मा पहुंच जाइए, टेम्पल आप पहुंचिए.